2016 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू झाली. 2016 ते 2025 या 9 वर्षातली धक्कादायक आकडेवारी बघा. त्याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी 73,630 कोटी रुपये कमवलेले आहेत. त्या कमवलेल्या रकमेपैकी निव्वळ नफा त्यांचा 21 ते 28 हजार कोटी रुपये आहे. त्यांनी या 9 वर्षामध्ये शेतकऱ्यांकडनं प्रीमियम पोटी 56,000 करोड पेक्षा जास्त रुपये हे जमा केलेले आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे शंकर बढे नावाचे कवी म्हणतात की म्हशी वाजोट्या निघाल्या, झाले गरबा राहिले आणि घाम गाळणारे येथे दुःख सवतीच झेले. म्हणजेच हा कृषीप्रधान देश असून इथल्या शेतकऱ्यांना सापुत्निक वागणूक दिल्या जात आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना की ज्या 20 कंपन्या आहेत त्यापैकी 15 खासगी आहेत, 5 सरकारी आहेत, त्यांच्यासाठी ही पीक विमा योजना हा मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. आता जमा होणार, नंतर जमा होणार आणि या फडणवीस सरकारनं महाराष्ट्रातल्या ट्रिगरच काढून टाकले. त्याच्यामुळे ती पीक विमा योजना काहीच कामाची नाहीये. अशामध्ये शेतकरी कंटाळून कमेंट करतायत की मला 90 लाख कोटी रुपये मिळाले, मला 90 लाख मिळाले, अशा कमेंट्स ते करतायत. कंपनीला 73,000 कोटी रुपये इतका त्या ठिकाणी कमाई, त्याच्यापैकी 21 ते 30 हजार कोटी रुपये नफा. तुम्ही म्हणता बोलायचं नाही? अरे मातीत घालणं चालला शेतकरी तरी बोलायचं नाही.